कोणत्याही नगरसेवकाला कोणतीही ऑफर आलेली नाहीये. 10 लाख रुपयांबाबत कुठेही अधिकृत वाच्यता नाहीये. निवडणूक लढवणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आमचे नगरसेवक कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत. पालिका विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. अतुल लोंढेंचं वक्तव्य त्यांच्याच नगरसेवकांना फेटाळल्याचं पाहायला मिळतं. पालिका विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी. नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर आहे. संजय भाऊ, काय सांगाल? येत्या 18 तारखेला विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती पार पडणार आहे आणि अशातच जर बघितलं असेल तर जे आपले उमेदवार आहेत काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी आरोप लावला आहे की 10 लाख रुपये जे आहेत ते आमच्या मतदाराला जे आहे एका अर्थानं फोन करता, एका अर्थानं कसं बघता तुम्ही? महानगरपालिकेच्या नुकत्याच निवडणुका झाल्या. एक 4-5 महिन्याचा कालावधी होऊन गेला आणि जे नगरसेवक आहे ते नव्याने आलेले आहे. परंतु हे जे नगरसेवक झालेले आहे हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. काँग्रेस पक्षावर या सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांचा विश्वास आहे आणि मला असं वाटतं की जे आमचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहे सध्या हे ग्रामीण भागामध्ये फिरत आहे. नागपूर शहरामध्ये अजूनपर्यंत आमच्या नगरसेवकांची त्यांची अजूनपर्यंत मिटिंग व्हायची आहे. सध्या ते बाहेरचे मतं, जे काँग्रेसचे मतं आहे ते गोळा करता आपण त्याचा तो प्रयत्न सुरू आहे. आणि नागपूर महानगरपालिकेतील नगरसेवक हे रोजच आम्ही महानगरपालिकेमध्ये 3 ते 6 ते बसतो आणि बरेचसे नगरसेवक रोजच संपर्कात आहे. परंतु अशा प्रकारचा कुठलाही चर्चा किंवा कुठल्याही नगरसेवकाला असं 10 लाखाचं आम्ही दाखवलं अशा प्रकारची कुठेही वाच्यता कोणत्या नगरसेवकाकडनं झालेली नाही. आणि मला ठाम विश्वास आहे की हे जे काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक आहे हे काही कोणाच्या पैशाच्या लालचीमध्ये जाऊन हे पक्षासोबत एक गद्दारी करणार नाही. एकूणच जर बघितलं असेल तर आम्ही कुठेच फिरायला जाणार नाही. आमचा विश्वास जे आमच्या नगरसेवकावर असा ठाम विश्वास जे आहे ते विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.